मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात, तुमचा उत्तम प्रतिसाद मिळतो याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आणि तुमची अशीच साथ माझ्यासोबत कायम राहू देत। तर या आषाढ विशेष भागातील आजचा पदार्थ आहे खमंग कुसकुशीत कापण्या। तर बरेच जण ज्वारीच्या पिठापासून बनवतात, काही जण बाजरीच्या पिठापासून बनवतात। तर आज आपण पाहणार आहोत गहू आणि गुळापासून बनणाऱ्या या खमंग कुसकुशीत कापण्या। तर या कशा बनवायच्या पाहू आजच्या रेसिपी मध्ये। कापण्या करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे घेतला आहे 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी, याच वाटीच्या मापाने घेतला आहे 2 वाटी गव्हाचे पीठ आणि पाव वाटी बेसन किंवा चणा डाळीचे पीठ, खसखस, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा बडीशोपची पावडर, 2 चमचे तेल आणि चवीप्रमाणे मीठ। आता सर्वप्रथम आपण गुळवणी तयार करून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये गूळ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आणि ते गरम करण्यासाठी ठेवायचं। आता इथे गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचंय। कुठेही मिश्रण हे उकळू द्यायचं नाही किंवा पाक करून घ्यायचा नाहीये, फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णतः यामध्ये विरघळला आहे। आता हे मिश्रण थंड करून घ्यायचं, तोवर आपण बाकीची जी पिठं आहेत ती मिक्स करून घेऊया। त्यासाठी इथे घेतलं आहे गव्हाचे पीठ। आता यामध्ये मिक्स करायचं आहे बेसन, सुंठ पावडर, बडीशोपची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ। आधी हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर तेलाचं मोहन ओतायचं आहे। त्यासाठी इथे 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता हे तेल गरम झालं की हे या पिठावर ओतायचं आणि लगेच हात न घालता आधी हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे आणि मग हाताने चोळून चोळून हे तेल आणि पीठ एकत्र होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे। अशा पद्धतीने गरम तेल पिठामध्ये घालून एकसारखं असं मिक्स करायचं, त्यामुळे कापण्या अगदी खमंग अशा होतात। आता हे पीठ आपल्याला गुळवणीमध्ये भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे गुळवणी थंड करून गाळून घेतली आहे, जेणेकरून गुळाचे बारीक खडे राहिले असतील तर ते निघून जातील। आता थोडी थोडी गुळवणी ओतून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ भिजवतो त्याप्रमाणे घट्ट असं हे पीठ भिजवायचं आहे। त्यामुळे या पिठामध्ये मावेल इतपतच या गुळवणीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे आणि घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे घट्ट असं पीठ मळून तयार आहे। आता हे पीठ आपण एक 10 मिनिटाकरता आपण हे झाकून ठेवणार आहोत। आता 10 मिनिटं झाली आहेत, आपण कापण्या करून घेऊया। त्याआधी हे पीठ आणखी थोडंसं मळून घ्यायचं, थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे चपातीसाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आणि हे लाटून घ्यायचं। आता हे पीठ लाटत असताना पोळपाटाला अजिबात चिकटत नाही, त्यामुळे एक्स्ट्रा पीठ लावायची अजिबात गरज लागत नाही। तर थोडीशी पोळी लाटून घ्यायची आणि लाटून झाली की यावर सर्व बाजूनी खसखस लावून घ्यायची। आता ही खसखस लावून झाली की पुन्हा एकदा यावर लाटणं फिरवायचं, जेणेकरून ही खसखस पिठामध्ये रुतून राहील आणि खाली सांडणार नाही। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील खसखस लावून घ्यायची आणि त्यावर लाटणं फिरवून घ्यायचं। आता ही पोळी खूप पातळ लाटायची नाही किंवा जाडसरही ठेवायची नाही। ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो तर चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी लाटायची आहे। आता ही लाटून झाली आहे, आपण कापून घेऊया। तर कापण्यांचा आकार हा डायमंड शेपमध्ये असतो। ज्याप्रमाणे शंकरपाळ्या बनवतो तर शंकरपाळीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या ह्या कापण्या असतात। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता ही कापणी खूप जास्त जाडही झाली नाहीये, जास्त पातळही झाली नाहीये आणि खसखसही अगदी व्यवस्थित अशी यामध्ये चिकटली आहे। तर अशाच पद्धतीने सर्व कापण्या तुम्ही करून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत। आता कापण्या तळण्यासाठी लागणारं जे तेल आहे ते खूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही, मध्यम आचेवर हे गरम करून घ्यायचं आहे। आता थोड्या प्रमाणात ह्या कापण्या यामध्ये सोडायच्या आणि ह्या अशा पद्धतीने त्या मोकळ्या करून घ्यायच्या। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि एकसारख्या हलवत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत। खूप जास्त कडकडीत तेलामध्ये किंवा हाय फ्लेमवर या कापण्या तळल्या तर त्या वरून क्रिस्पी होतात पण आतून कच्च्या राहतात, वातट होतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवर या कापण्या तळायच्या, म्हणजे आतमधून देखील त्या कुसकुशीत होतात। आता तुम्ही बघू शकता याचा रंग अगदी बदलू लागला आहे।
यामध्ये गूळ घातला आहे, त्यामुळे याचा रंग अगदी पटापट बदलतो. अगदी सोनेरी रंग आला की ह्या कापण्या काढायच्या आहेत. आता ह्या कापण्या तळून झाल्या आहेत, त्या काढून घेऊया. एक्स्ट्राचं तेल वगैरे राहिलं असेल तर व्यवस्थित अशा ह्या नितळून घ्यायच्या आणि बाकीच्या सर्व कापण्या देखील ह्या अशाच पद्धतीने एकसारख्या तळून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने सर्व कापण्या या एकसारख्या रंगावर तळून झाल्या आहेत आणि यावरची खसखस देखील खूप सुंदर उठून दिसते आणि या आतून देखील खूप खुसखुशीत झाल्या आहेत. तर खमंग खुसखुशीत गहू आणि गुळाच्या या कापण्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. मीनस रेसिपीज मध्ये पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.